नमस्कार. आज आपण नेचर नॉलेज या चॅनलमध्ये आरोग्य वार्तामध्ये पाहणार आहोत. अनियंत्रित मधुमेहाने रक्तदोषात वाढ कशी होते. तर काही आहार तज्ज्ञांच्या मते अनियंत्रित मधुमेहामुळे चिकट रक्त कसे होऊ शकते आणि शांतपणे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हे कसे आणि का घडते हे समजून घेणे केवळ मधुमेह असलेल्यांसाठीच नाही तर सर्वांसाठी देखील महत्त्वाचे आहे. मधुमेह असलेल्या लोकांना डोळ्यावर परिणाम करणाऱ्या गुंतागुंतीबद्दल धोक्याची सूचना दिली जाते. मूत्रपिंड, नसा आणि हृदय यावरही मधुमेहाचा काय परिणाम होतो हे देखील ज्ञात असते. परंतु आणखी एका धोक्याबद्दल लोक अनभिज्ञ असतात. मधुमेहामुळे तुमचे रक्त घट्ट होऊ शकते. या स्थितीला चिकट रक्त असे म्हणतात. रक्ताच्या सुसंगततेतील हा बदल गुठळ्या स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो. अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्त जाड होण्याचे कारण काय आहे आणि याचा रक्ताभिसरणावर काय परिणाम होतो याबद्दल आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा मधुमेह अनियंत्रित होतो तेव्हा साखरेचे पाक जसा घट्ट होऊन वाहतो तसे सध्या होण्यापेक्षा हळूहळू जास्त साखरेचे प्रमाण असल्यामुळे रक्त घट्ट होते. परिणामी ग्लुकोज बरोबर वाहत नाही आणि सहज एकत्र जमते. हे टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. म्हणजे आपण पाहिलेलं आहोत की मधुमेहामुळे कशाप्रकारे रक्त घट्ट होते. रक्त घट्ट होणे म्हणजेच त्याचे गुठळ्या बनतात रक्ताचे आणि त्यामुळे आपल्या शरीरावर कशाप्रकारे परिणाम होतो. आपला ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही आणि अनेक परिणाम आपल्या शरीरावर जाणून ठेवतात. तर आपण पाहिलेलं आहोत नेचर नॉलेज मध्ये अनियंत्रित मधुमेहाने रक्तदोष कसे वाढतात यामध्ये पाहिलेलं आहोत. आणि तर आपल्याला विनंती आहे की नेचर नॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. शेअर करा सबस्क्राईब.